त्या वाड्यामध्ये असं झालं की रात्री खण्याचे आवाज यायचे. तर माझी पणजीची एक छोटी बहीण होती, ती पण राहायला आली होती. तर ती फरशी असते ना, दगडी फरशी असायच्या जुन्या, त्याच्या खालून आवाज यायचा की मी येऊ का. आता ही बोली ये, कोण असशील तो. बरं मी येईन, पण मला मग काय देशील, ते काय हवंय. तो बोलला मला 8 पायाचं दे. तिला कळलं नाही, बोलले 8 पायाचं काय देऊ, 2 पायाचंच आहे, माझ्याकडे काहीच नाही द्यायला. मग तू गेलीस. दुसऱ्या दिवशी तिने ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. आणि एक इकडची मुलं तुला एक काय बोलतात नारायणपेठेत पण दिसले होतं काहीतरी, तिकडे काय होतं. नारायणपेठेमध्ये तो जो अनुभव होता तो मुंजेच्याच रिलेटेड होता. ज्यावेळी मी सांगितलं ना की ते फिरवायचे, म्हणजे मुंजेची परिक्रमा करायचे. सो बेसिकली ती पूजा अशी होती जी मी बघितली, की एक लहान बाळाची मूर्ती असायची, तिथे लाल कापडात बांधायचे आणि पूर्ण चौकामध्ये फिरवायचे. तोपर्यंत ते तिकडचे मठातले पुजारी, तर ते 21 ब्राह्मण तिकडे जे राहायचे ते बटू सगळे मुंजेला बाहेर काढणार, त्याला आंघोळ करणार, त्याचं माणसाला घालतात, त्याला सगळं देणार आणि त्याला कपडे घालणार, धोतर वगैरे, बिगबाळी घालणार आणि पूर्ण चौकात फिरवणार की तू राजा आहे चौकाचा म्हणून. पण त्या ह्याच्यात कोणी घराच्या लाईटी चालू करू नये. जर केल्या तर त्यांना काही दिसू शकतं, म्हणजे जे आपल्याला वर्ड्समध्ये मांडता येणार नाही. तुम्हाला भुताटकीचे अनुभव येतील सिंपल गोष्टींमध्ये सांगायचं झालं तर. त्यावेळी मी जे सांगितलं, लहानपणी मी उतरलो घराच्या खाली आणि मला ते आलो. पण त्याच्यानंतर पण 1-2दा अनुभव असे आले की तो तिकडे उभा आहे, म्हणजे तो जो मुंजा तिकडचा रखवाला, त्याचं गजानन नाव आहे त्या मुंजाचं. आणि ज्यावेळी मी माहिती काढली तो आमचा पूर्वजच होता. अच्छा. आणि मला मुंजा दिसण्यामागचं कारण हेच होतं, मी तुम्हाला सांगितलं पुरंदरच्या इकडचा आणि मी बळी बोलतोय, तर तेच होतं. कारण आमचं गाव पुरंदर आणि तिथून तो आमचा जो वारस आलेला होता त्याचाच मुलगा गजानन. तर गजाननला पण मारण्यात आलं होतं, कारण त्यांनी त्यावेळी कोणाकडून तरी व्याज घ्यायचं होतं, पण व्याज देताना म्हणून त्या बाईने आणि त्याच्या नवऱ्याने आत्महत्या केल्याने आमच्या पिढीला कुळाला शाप दिला की तुम्हाला विद्या भेटेल, तुम्हाला पैसा भेटेल, पण आयुष्यामध्ये तुम्ही अशा काही गोष्टी बघताल की तुम्ही सगळं सोडून देताल. तर त्या गजाननांचं मला दर्शन व्हायचं तिकडे, तो जो मुंजा होता आमचा पूर्वज. आणि तू पण बोललास की जो वाड्याची पण काही गोष्ट होती की तुझ्या वाड्यामध्येच ते आधी तिथे काहीतरी हॉरर इन्सिडेंट झालं होतं. आणि ते काय होतं, जरा हिस्ट्री तू सांगशील. सो आमचा वाडा हा 170 वर्ष जुना. आणि तो कुठे आहे? नारायणपेठेत, हाच मुंजोबाच्या बोळात आमचा वाडा आहे. आणि त्या वाड्यात मध्ये असं झालं की रात्री खण्याचे आवाज यायचे. हे माझ्या पणजोबांची काळातली गोष्ट आहे. तर माझी पणजीची एक छोटी बहीण होती अनुसया नावाची, तर तिने विचारलं, म्हणजे पणजीचं लग्न झालं पणजोबांबरोबर, ती बहीण पण राहायला आली होती. तर ती फरशी असते ना, दगडी फरशी असायच्या जुन्या, त्याच्या खालून आवाज यायचा की मी येऊ का, मी येऊ का, मी येऊ का. आता ही बोली ये, कोण असशील तो. बरं मी येईन, पण मला मग काय देशील, ते काय हवंय. तो बोलला मला 8 पायाचं दे. 8 पाय. म्हणजे बळी मागितला. नाही दिला तर मी तुला घेऊन जाणार. आता तिला कळलं नाही, बोलले 8 पायाचं काय देऊ, 2 पायाचंच आहे, माझ्याकडे काहीच नाही द्यायला. मग तू गेलीस, असं बोलला आणि तो आवाज बंद झाला. दुसऱ्या दिवशी तिने आमची जी वाड्यातली बाव येतात उडी मारून जीव दिला. मी त्यावेळी जे बुवा असतात ना, तांत्रिक, आपण बुवा म्हणतो त्यांना, आमच्या पणजीने विचारलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की तिथे जागते करी आहे, जागेवाला जो खालून येतोय आणि ना दान मागतोय, म्हणजे गुप्तधन आहे खाली असं वाटतंय, आणि नाही दान दिलं तर तो तुम्हाला घेऊन जाईल. तर ती आमच्या वाड्याच्या रिलेटेड खूप प्रसिद्ध कथा होती की ती पणजीची जी बहीण आहे ती अशी गेली. आणि अशीच तुला दुसरी कोणती कथा आठवते जी तुला सांगावीशी वाटते? एक कथा आहे की माझ्यासाठी ती अशी कथा म्हणता येणार नाही, पण तो अनुभव खूप आहे. दारूवाला पूल नावाचा भाग आहे, जसं बेसिकली पुणे संपतं कसबा पेठ्याच्या पुढं, रास्तापेठ आणि कसबा पेठ्याच्या इकडे पुणे संपतं, पण दारूवाला पूल चालू होतं मधून आणि मग कॅम्पसाईट चालू होते.
दारोगाला पण म्हणजे पारशी लोकांनी तयार केलं. मग तिथे पुढे बोहरी मुस्लिम्स राहतात सगळे. तर तिकडे एक फॅमिली आली होती जी कोकणी होती. पाटील नाव होतं त्यांचं, ते आगरी होते. आणि ती मुलगी अचानक आहे ना अरेबिक मध्ये बोलायला लागली. वेगळीच भाषा, वेगळीच भाषा, कोकणी मुलगी. आम्ही ज्यावेळी तिथं स्टडी करायला गेलो त्यावेळी तिने सांगितलं की मला अंडी हवी, अंडी. कधी खाणारी अंडी ठीक आहे, पण नंतर म्हटली की मला बड्याचं हवंय, म्हणजे बैलाचं. मग आम्ही घाबरलो, म्हणजे एक हिंदू घरात कधी आपण खातच नाही बड्याचं हवंय, म्हणजे बड्याचं खायचं मला बोलली. म्हटलं का खायचं? बाई नाही, पुरुष आहे मी. म्हणलं नाव काय तुझं? म्हणलं अब्दुल शेख. ही नाचत होती बोलली कब्रिस्तानची, मी घुसलो हिच्या अंगात. आणि मग तो दज्जाल तिला कसं माहिती टर्म? दज्जाल इज द फेक प्रॉफिट इन इस्लामचं जे आहे त्यांच्या जे काही पुस्तक आहेत. दज्जालचं कसं हिला माहिती आहे, हिला ह्या गोष्टी कशा माहिती आहेत, जिन्नात कसा माहिती आहे, इफ्रीत कसा माहिती आहे, मैं इफ्रीत को छोडूंगा, हे करूंगा, वो करूंगा. मग तिच्यावर पण आम्ही ते सगळं हनुमान मंदिरात वगैरे घेऊन गेले, तिच्यावर विधी केला. पण तो एक अशी कथा होती जी दुसऱ्या रिलिजन रिलेटेड होती, पण आपल्या ह्याच्यात झाली होती, मराठी लोकांमध्ये, की ते फेस केले मी, ते त्यांच्या परिवारात मी बघितलं. ते स्केरी होतं ते, कारण जशी नाचायची मधूनच, कानफडात मारायची, कधीही चिकन खायची, कच्चं मांस खाल्लं होतं, मासे काढले होते कच्चे. खूप स्कॅरी अनुभव होता त्याच्या आईवडिलांसाठी आणि तिला सुद्धा, कारण ती आजारी पडली त्यानंतर. खूप वाचली ती, पण आजारी पडली होती. आणि एक आपण आता तू बोलला होतास की तुंबाड, आपण गेल्या पॉडकास्टमध्येही तुंबाडचा थोडाफार उल्लेख केला होता. पण तुंबाडची तू खरी गोष्ट सांगणार होतास आणि ते खरोखर कुठे आहे, काय आहे, तर ते मला वाटतं तू सांगावं ऑडियन्सला. हे तुंबाड आहे ते कोकणमध्ये, मी सांगितलं देवरुख गावाच्या थोडं 55 किलोमीटर पुढे गेल्यावर. आणि बेसिकली जे तुंबाड आहे ना, तुंबाड असं म्हणतात कारण तिथे पाऊस थांबत नाही आणि तिथे खूप मोठे विहिरी आहेत ज्या कधी तुंबत नाही, म्हणजे त्या बाहेर होऊन येत नाही. आणि त्या तुंबाडच्या रिलेटेड अशी खरी गोष्ट आहे की म्हणतात की तिथे असे काही बळी देण्यात आलेत की जे तांडव गणपतीशी रिलेटेड आहे, राघोबा दादाच्या काळामध्ये. आणि जे तुम्ही हस्तर म्हणतात तसे कोणते देव असतील तिथे, पण त्या देवांचं नाव अननोन आहे, कारण ते आपल्या ह्याच्यातून गेलेत, म्हणजे आपल्या ज्या स्मरणशक्ती असतील, वेद असतील, पुराण किंवा लपवण्यात आले. तर तुंबाडच्या पुढे आहे ना एक विसावपूर नावाचं गाव आहे, छोटंसं गाव आहे, वाडी आहे. ती वाडी पूर्ण आता निर्मनुष्य आहे. सो ज्यावेळी कॉईनचं चाललं होतं ना की मी तुंबाडला पण एक चेक केलं की 8 कॉईन असू शकतो का, त्यामुळे मला परत तो आवाज आला होता की मालकानू तुम्ही इकडे आलात, आता परत जाणार नाही तुंबाडमधून. मी तुंबाडच्या वेशीवरूनच परतलो होतो, जो रिअल तुंबाड आहे. मला त्या आवाजाला मी म्हटलं आता मी पुढे नाही जाणार, कारण मे बी मी मृत्यूला पण मला येऊ शकतो तिकडे. तर ते असं म्हणतात की तिकडे असे अननोन देव आहेत की ज्यांचा अभ्यास होणं गरजेचं आहे. आणि तिथं विहीर आहे, खूप मोठी विहीर आहे त्या तुंबाड गावामध्ये, पण मी अजून गेलेलो नाहीये तिकडे. म्हणजे मी गेलोय, विहीर बघितली, पण आत गेलेलो नाहीये. सो अननोन आहेत, ज्या कदाचित कथा मी पुढे सांगेन पण आपल्या ऑडियन्सला. येस. पण मला वाटतं भाई खूप मजा आली, कारण आपण गेल्या मला वाटतं 2 तासापासून, म्हणजे ऑफ कॅमेरात आपण 3-4 तास बोलतोय आणि खूप भारी वाटलं मला तर आज, कारण ज्या तू गोष्टी सांगितल्यास, जेही तू एक्सपिरियन्स, तुझे अनुभव जे सांगितले, ज्याही घटना तुझ्यावर घडल्या, तर ते खूपच स्कॅरी होत्या. प्लस त्या ज्या घटना होत्या त्यांना तू ज्या पद्धतीने सांगितलंस आणि तू त्यांना थोडं ऍड लिहिलंस पण, जी तुझी स्टोरी टेलिंग, जी तुझी कला आहे ती पण त्याच्यात तू वापरलीस, आणि ती पण खूप बोलतात ना मस्त होती आणि ऐकायलाही खूप मजा आली मला. म्हणजे मध्ये मध्ये तर मी हरवून गेलो होतो की ही गोष्टी एक गोष्ट लिंक होत जाते. तर मजा आली बाई, थँक्यू सो मच. स्पेशली तुझे जे घरातल्या गोष्टी होत्या, पुण्यातल्या गोष्टी होत्या, तुला कसं वाटलं? मला खूप छान वाटलं आणि धन्यवाद भंकस पॉडकास्टचे सुद्धा की मी आलो. आणि रिकी तुझं सगळ्यात मला धन्यवाद मानायचे आहेत की तुम्हाला चान्स दिला इकडे बोलायचा. भविष्यात ही अधुरी राहिलेली कथा पूर्ण पण करेल इकडे येऊन. आणि यस, तुमच्या ऑडियन्सला, प्रेक्षकांनाही एक थँक्यू की तुम्ही
आमचा पॉडकास्ट एन्जॉय करताल अशी अपेक्षा ठेवून मी तर तुम्ही सिद्धेशलाही फॉलो करू शकता. इंस्टाग्राम हँडल आहे द मिस्टेरियस मिस्टर क्रो, आणि त्यात तो बऱ्याच अशा गोष्टी सांगत असतो आणि बऱ्याच अशा काही ना काही कॉन्टेंट टाकत असतो. आता ह्याच्या ऑफ कॅमेराही बोलणं झालं की ते खूप प्लॅन्स चालू आहेत वेगवेगळे. Yes, yes. तर फॉलो करा, तुम्हाला अपडेटेड राहील. आणि भंकास्वर तुम्ही परत सिद्धेशला बघाल हे नक्कीच मी गॅरंटी देतो. आणि ती जी गोष्ट आहे ती आपण कम्प्लीट करू.